आय नमः। आईसे बोलता शंतनु कुमार, तो सदेवासी आवेश दाटला थोर, जैसा कागजात मृगेंद्र उभा राहो निबोले त्यावेळी। गोपाल कृष्ण भगवान की जय। पवित्र आणि पावन अशी हरिविजयची कथा श्रीधर स्वामी सांगतात. कथेचा भावार्थ असा आहे, भीष्माचार्य म्हणलेले त्या ठिकाणी श्रीकृष्णाची पूजा राजा धर्मानं केली. याच्यात काय वावगं झालेलं आहे बघ. ते ऐकून शिशुपाळाला खूप मोठा राग आला आणि जे नाही ते बोलला त्या ठिकाणी. म्हणून सहदेवाला खूप मोठा राग आलेला आहे आणि सहदेवानं हातामध्ये धनुष्यबाण घेतलेले राग आलेला आहे आणि तो त्या ठिकाणी शिशुपाळावर धावलेला आहे. अशा प्रकारे श्रीधर स्वामी सांगतात. आम्ही सभास्थानी निश्चित यथार्थ पूजिला वैकुंठ नाथ, असायमानी त्याचे पूर्वज समस्त चरणातळी माझिया. सहदेव म्हणू लागला, आम्ही सगळ्यांनी निश्चय केला, आम्ही सगळ्यांनी विचार केला आणि विचार करून श्रीकृष्ण भगवंताची पूजा केली. आणि ज्याला ही मान्य नाही का महाराज, ज्याला या पूजेला जे विरोध करतात का, आणि त्यांना मी आता संपवल्याशिवाय राहणार नाही, मी त्यांना माझ्या पायातळी घेतल्याशिवाय राहणार नाही. ज्याला ज्याला मान्य आहे का ते बी आम्हाला मान्य, ज्याला मान्य नाही का आणि त्याला मी असं केल्याशिवाय राहणार नाही, असं सहदेव त्या ठिकाणी गरजून बोलू लागलेले आहेत. जो कृष्णाची निंदा दुर्जनी, त्याची जीवाग्रानचे दीन, रासभावरी बैसवून पिटीन जान दिगंतरी. जो कोणी कृष्ण भगवंताची निंदा करतो, जो कोणी आमच्या आणि कृष्ण भगवंताच्या विरोधात जातो का, त्याची जीभ चिरील, त्याचे डोकं भाजरील, त्याच्या गळ्यामध्ये वाहनाच्या हार घालील. वाहन हे शब्द पहिलं चपलाने वाहनच म्हणते. नाही, वाहनच म्हणते, संस्कृत शब्द मराठीमध्ये चालतो. वाहनाचे चपलाचे हार घालीन, गाढवावर बसून पूर्ण गावामध्ये मिरवणूक काढील. आमच्या कोणी विरोधात जातात, कृष्णाची कुणी निंदा कराल, अशा प्रकारचा दंड मी निश्चित दिल्याशिवाय राहणार नाही, असा सहदेव त्या सभेमध्ये गरजून बोलू लागलेला आहे. ऐसे सहदेव बोलता गळे, जय जयकार देव गरजले, पुष्पांजली ओपी ते झाले, माद्री पुत्रावरी ते दवा. अशा पद्धतीनं सहदेव आगळं बोललेला आहे, वेगळं बोललेला आहे आणि त्यावेळेस सगळ्याला आनंद झाला महाराज. देवायला जास्त आनंद झाला, म्हणून देवाने फुलाची वृष्टी त्या ठिकाणी सहदेवावर केली. माद्रीचा मुलगा असणारा सहदेव त्याच्यावर केलेली आणि सर्वांनी आनंद झाला. जेवढे सज्जन आहेत का, सज्जनाला सर्वाला आनंद झाला, पण दुर्जनाला खूप मोठं वाईट वाटू लागलेलं आहे. आकाशी देववाणी गरजत, धन्य धन्य सदेव भक्त, नारद म्हणे ऐका समस्त, मोठा अनर्थ होईल आता. आकाशवाणी गरजू लागली, आकाशवाणी बोलू लागलेली आहे. आकाशवाणी म्हणते, धन्य धन्य हा सहदेव भक्त. योग्य ते प्रकारे सहदेव बोललेला आहे. दुर्जनाला शासन व्हायला पाहिजे आणि त्याप्रमाणे सहदेव बोललेला आहे. तेवढ्यामध्ये नारद मुनी त्या ठिकाणी आले आणि नारद मुनी म्हणतात, या ठिकाणी आकांत होणारे
या ठिकाणी काय होणार आहे आता ऐका म्हणले. अशा प्रकारे नारद मुनी म्हणतात. जेने निंदिला द्वारकानाथ त्या जवळी आला रे अनर्थ. वा तो प्रेत प्राय निश्चित जननी व्यर्थ प्रसवली. नारद मुनी त्या सभेमध्ये बोलू लागले. ज्यानं कृष्ण भगवंताची निंदा केली का त्याच्याजवळ आता अनर्थ आलेला आहे, त्याच्यावर आता संकट आलेलं आहे आणि तो प्रेतवत पडणार आहे. जसं प्रेत पडतं का प्रेतासारखा पडणार आहे. अरे त्याची आई त्याला जन्म देऊन वांज झाल्यासारखी महाराज. हो कशी वांज झाल्यासारखी? वयामध्ये असताना जवानीमध्ये असताना ज्या आईचे मुलं मरतात का महाराज ती जन्म देऊन वांज झाल्यासारखी. होय हा जवान आहे महाराज. शिशुपाळ म्हणजे जवानीमध्ये आणि तो आता मरणार आहे, प्रेतवत पडणार आहे. आणि म्हणून करतात त्या ठिकाणी नारद मुनी म्हणतात त्याच्यावर अनर्थ येणार आहे. अशा प्रकारे ऐकायचे ऐकणी त्यावेळा शिशुपाळ अत्यंत शोभला. घेऊनी दुर्जनाचा मेळा उभा टाकला संग्रामा. नारद मुनीच्या मुखातले असे शब्द ऐकल्यानंतर शिशुपाळाला खूप मोठा राग आलेला आहे आणि आपला दुर्जनाचा सगळा मेळा आपले दुर्जन साथी बरोबर घेतलेले आणि उभा राहिला आणि उभा राहून काय म्हणतो ऐका. म्हणे यावेळे पांडव भीम कृष्ण समावेत करीन भस्म. अवघे कळ निगोनी परम कोलाळ करीती ते धवा. आता या सभेमधले पांडव कृष्ण आणि भीम या सर्वाला मी संपवून टाकेन, यांना मारल्याशिवाय राहणार नाही असा तो मोठ्यानं गरजून बोलला. त्यावेळेस त्याच्या बाजूचे सगळे खळ दुर्जन जी लोक आहेत एकदाच कोल्हार करू लागले, एकदाच मोठ्यानं गरजू लागले. जसा शिशुपाळ म्हणतो अशा पद्धतीनं आम्ही निश्चित शिशुपाळाला सहकार्य करू म्हणून करता मोठमोठ्यानं गर्जना करू लागलेले आहेत. जैसा दृष्टी देखता राजहंस एकदाची कोलाळ करीती वायस. मयुधिष्ठिर म्हणे भीष्मास कैसे आता करणे जी. राजहंस पक्षाला बघितल्यानंतर कावळे काव 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 करतात महाराज. राजहंसाचं ते दिमागदार चालणं, दिमागदार बसणं, ते दिमागदार खाणं हे बघून कावळ्याला हे देखवत नाही महाराज. काव 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 कावळे करतात. तेवढ्यामध्ये धर्मराजे उठले आणि भीष्माचार्याला म्हणतात पितामह आता करायचं काय? हे खूप मोठं विघ्न आता आपल्यावर आलेलं आहे. विघ्न काही कसं नाहीसं करायचं असं ज्यावेळेस भीष्माचार्याला धर्मराजे म्हणतात त्यावेळेस भीष्माचार्य काय म्हणतात. मग बोले गंगा कुमार तू स्वस्थ राही न सांडी धीर. कैसा तरेन मी सागर कुंभोद्भवे विचार का करावा. कुंभोद्भवे विचार का करावा. पितामह हा दुष्ट दुर्जन शिशुपाळ क्रोधित झालेला आहे. हा आपल्यावर संकट आणल्याशिवाय राहणार नाही. आता करायचं काय? त्यावेळेस भीष्माचार्यानं सांगितलं धर्मा न सोडी धीर राहे शांत. धीर सोडू नको, शांत राहा. अगस्ती ऋषीनं विचार केला म्हणजे समुद्र तरुण कसा जायचा. अगस्ती ऋषीनं विचार केला समुद्र तरुण कसा जायचं. एका वंजळीनं एका घोटात पाणी पिणारा माणूस मग ते पाणी आता कसं संपवायचं आणि ह्या पाण्याच्या पलीकडे कसं जायचं असा विचार करतो. असंच आहे ना. हो जे काही अगस्ती मुनी का अगस्ती ऋषी एका वंजळीत आणि एका घोटात समुद्र पेतात. मग समुद्र तरुण पलीकडे कसं जायचं? कशाला विचार करायचा? विचारच करायचा नाही.
असा विचार करतात, पण विचार करायचा नाही. कसे समुद्रातून पलीकडे जातात? तुम्ही उगाच शांत बसा. कोण म्हणतंय? भीष्माचार्य म्हणतात धर्मराजाला. ऐका पुढे. निद्रिस्त श्री कृष्ण पंचानन तव वरीच हे जंबूक करीती गर्जन. अरे हा धडधडीत क्रशान दुर्जन कानन जाळील पै दुर्जन कानन जाळील पै. जोपर्यंत सिंह झोपलाय का आणि तोपर्यंतच कोले इकडून वरडतात, तिकडून वरडतात, तिकडून भुकातात, इकडून भुकातात. सिंहानं काय एकदा जांभळी दिली की सगळे कोले पळून जातात. धडधडीत अग्नी लागलेला आहे महाराज. आणि गवताच्या पेंड्याने ठरविलं अग्नी विझवायचा. वाळलेल्या गवताच्या पेंड्याने ठरविलं अग्नी विझवायचा. कसं शक्य आहे महाराज? अग्नी धडधडा पेटलाय आणि अनेक गवताच्या पेंड्या आल्या महाराज वाळलेल्या. आणि त्यांनी विचार केला अग्नी विझवायचा, हे शक्य आहे का? आणि तशा पद्धतीनं त्या ठिकाणी अवस्था निर्माण झालेली आहे. श्री कृष्ण वडवानळावरी एक वेळे वा चैंद उठले त्रणाचे पुतळे बस. शिशुपाळ कृपूर बळे पुढे धावतो विजवावया पुढे धावतो विजवावया. वडवानळ नावाचा अग्नी धडकलेला आहे महाराज. वडवानळ नावाचा अग्नी समुद्राच्या पोटात असतो. त्याच्या पोटात असतो, समुद्राच्या पोटात असतो. समुद्राचं पाणी संपून पृथ्वी जाळण्याची तयारी असते महाराज. मग गवताच्या वळायनं ठरविलं वडवानळ नावाचा अग्नी विझवायचा आणि त्याला पुन्हा कापरानं ठरविलं आपण बी सहकार्य करायचं, अग्नीला विझवायचं कापरानं. तसा हा जो काय शिशुपाळ आहे का कापूर आहे महाराज. आणि चैदे सैन्य म्हणजे गवताच्या वळाया अग्नीला वडवानळ नावाच्या अग्नीला विझवायला निघाले. अशा पद्धतीनं झालेलं आहे. याचा परिवार तो सकळी ही मेनाची जैसी बाहुली शाबास. श्रीरंग हा ज्वाळा माळी भस्म करील क्षणार्धे भस्म करील क्षणार्धे. त्यांचा परिवार मेणबत्त्या होय, शिशुपाळ हे कापूर आणि चैदे सैन्य हे गवताच्या वळाया आणि त्यांचा परिवार मेणबत्त्या. आणि श्रीकृष्ण म्हणजे ज्वालामुखी धडकलेला महाराज वडवानळ नावाचा अग्नी. हे सगळ्यांनी मिळून विचार केला. मेणबत्तीने विचार केला, कापरानं विचार केला आणि वाळलेल्या गवताच्या वळायने विचार केला. अग्नीला अजिबात मुटकं वरी काढू द्यायचं नाही. आपल्या दहशतीनं तो अग्नी विझला पाहिजे, संपला पाहिजे यांनी विचार केला. तसा विजय महाराज अशा प्रकारे त्या ठिकाणी झालेला आहे. ऐसे ऐकता शिशुपाळ क्रोधे कवळला जैसा व्याळ वा. कुशब्द त्याची टाकी गरळ भीष्मासी समोर लक्षुनिया. असं ऐकून शिशुपाळ खवळला. कसा खवळला? जसा विषारी साप खवळावा महाराज. आणि विषारी साप खवळल्यावर फस फस करून तोंडातलं विष बाहेर टाकतो महाराज. कुणाला? समोर जो खवळील का त्याच्यावर विष बाहेर टाकतो. कुणी खवळय त्याचं? भीष्माचार्यानं खवळय महाराज. भीष्माचार्यावर फस 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 करू लागला साप. मारणाऱ्यावर जसा साप फुसफुस करतो का तसा भीष्माचार्यावर सापासारखा तो शिशुपाळ करू लागलेला आहे. अशा प्रकारे म्हणे रे भीष्मा दुष्ट व्रता परमहीना बुद्धिमंदा कपटिया मुची करतो सी निंदा तुझी जीवा का जडेना तुझी जीवा का जडेना. शिशुपाळ म्हणू लागला हे दुष्टा खळा मूर्खा दुर्जना नालायका, अरे आमची निंदा का करू लागलेला आहे? ज्या जिभेने आमची निंदा करतो का ती जीभ तुझी का झडून पडाना निंदा आहे काय? पण दुष्ट दुर्जनाला कितीही चांगलं सांगितलं तरी त्यांना वाईटच वाटतं महाराज. दुष्टाचा स्वभावच महाराज तसा.
हो किती चांगलं समजून सांगा तरी त्याला वाईट वाटतं आणि तशा पद्धतीनं त्या ठिकाणी तो बोलू लागलेला आहे. कृष्ण कोणता कृष्ण केला पुरुषार्थ मन निजल्पसी सभेआत वा. पुतना व्रत स्त्री मारिली सत्य मनोनी वाढीव बोलतोसी मनोनिवाडेव बोलतोसी. हे भीष्मा, अरे कृष्णानं कोणता पुरुषार्थ मोठा केला? काय केलं रे म्हणजे आता टाकतो या कृष्णानं काय केलं सांग. एक वृद्ध पुतना म्हातारी काठीवर आलेली तिला मारलं. काय लय पुरुषार्थ झाला का? आणि ती बी चकलीनं मारली. ती तरी काय मरायला रिकामी होती का? हो ती चकलीनं मिली. कोणता याच्यात पुरुषार्थ आहे का? एक काठीवर आलेली 80 वर्षाची म्हातारी ढकलून दिली तर मरत ती महाराज, पण ती चकलीनं मिली. तिचं आयुष्य संपलेलं होतं. याच्यामध्ये काय त्याचा पुरुषार्थ आहे का? अशा प्रकारे जरा त्या ठिकाणी शिशुपाळ बोलू लागलेला आहे. केशी अश्व मारिला देक काळिया घासूर दंद शुक बकासूर पक्षी एक मारुणी पुरुषार्थी झाला. बकासूर नावाचा पक्षी मारला. कालिया एक किरडो मारलं. आगासूर एक घोडं मारलं. होय घोडं एक शिंगरूच मारलं. शिंगरू मारून काय पुरुषार्थ का केला का? कालिया नावाचं किरडू मारलं, लय पुरुषार्थ केला का? आणि एक पक्षी मारला बकासूर, लय पुरुषार्थ झाला का? याच्यात काहीच नाही रे. आणि त्याची वल्गना तू करू लागलास, त्याचा मोठेपणा सांगू लागलास माझ्यासमोर, असं त्या ठिकाणी म्हणत आहे. गोवर्धन तरी एक वाल्मिक कपटी म्हणून गिळला पावक वा. कपटेची कंस काळ यौवनाधिक मारिले येणे गोळे. अरे एक टोपलंभर माती येणं उचलली, टोपलंभर माती. अरे त्या तर पहिल्या काळामध्ये चूल सारवायला तेवढी बाया उचलून टोपलंभर माती म्हणजे टेकाची माती. वाल्मिक म्हणजे एक टेका इतकी माती. आमचं तर महिला मंडळ तेवढी तर सारवाय चुलीला रोज आठवीच्यात. त्याच्यात काय लय पुरुषार्थ केला का? पुढं काय? काळ यवन मारला, कंस मारला, काळ यवन चकलीनं मारला. मुचकुंदाच्या एवढात गेला आणि लपला आपण, आणि हे मुचकुंद उठला की मेला म्हणले की चकलीनं मेला. ते कंसही चकलीनंच मारला म्हणले. कंस तरी काय याला मरत होता का? आणि काय असा येणं मोठा पुरुषार्थ केला आणि त्याच्या नावाचे तू पवाडे गाऊ लागलाय. अशा प्रकारे त्या ठिकाणी भीष्माचार्याला तो बोलत आहे. तस्करा माझी अति श्रेष्ठ शाबास, जारा माझी परम वरिष्ठ शाबास. कपटी नाटकी परम नष्ट स्वधर्म भ्रष्ट गवळा रे. चोरामध्ये अतिवरिष्ठ याच्यासारखा चोरच नाही, आणि जारामध्ये अतिश्रेष्ठ आहे. वरिष्ठ, श्रेष्ठ आणि कपटीमध्ये याच्यासारखं कपट कुणाला जमत नाही. हो जारामध्ये याच्यासारखा कोणी नाही. चोऱ्या करायला बी याच्यासारखा नंबर 1 माहीतच होऊ देत नाही चोरी केलेली. हो अशा प्रकारचा नंबर 1चा हा याभिचारी. आणि याला अग्रपूजेचा मान दिला. आणि पुन्हा याचा मोठेपणा तुम्ही आम्हाला सांगताय. एक तरी याच्या अंगी गुण चांगला असावा, आणि मग पूजा द्यायला काय हरकत होतं का? हो एकही गुण याचा चांगला नाही. अशा प्रकारे तो पुन्हा पुन्हा बोलू लागलेला आहे. अरे भीष्मा तू परम दुर्जन काशीपतीच्या कन्या नेल्या शिरून वा. त्यात एका स्त्रीने दिला प्राण तुझवरी रे नपुसका. देव कृष्ण तसा आणि तू त्याच्यापेक्षा जास्त आहे. अरे दुर्जन आहे तुझं, लय खूप मोठा दुर्जन आहे. काशीपती राजा त्याच्या 3 मुली चोरून नेल्या, 3 मुली चोरून नेल्या तो. आणि त्याच्यावर एका मुलीनं तुझ्यावर आत्महत्या केली आहे. नपुसकच म्हणून आत्महत्या केली. होय नपुसकच म्हणून अशा काही गोष्टी घडतात. नपुसकपती भेटला तिसरी आत्महत्या करते. ती तुझी दशा झालेली यार. तू नपुसक म्हणून तिनं आत्महत्या केली आणि श्री हत्येचं पाप तुला लागले. नपुसका अशा प्रकारचा तू शेंडा आहेस.
आणि काय मोठ्याने या ठिकाणी त्या कृष्णाचंच आस्तार वर्णन करतो आणि तू सुद्धा तसलाच ना अशा प्रकारे तू बोलत आहे. लोकासी निरोपिसी धर्म मुळा तुझी करिसी रे अधर्म वा. आईची निंदाय कथा भीमा गदा सावरुणी सरसावला लोकाला धर्म करायचा सांगतो आणि स्वतःच अधर्म करतो. लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडा पाषाण. इतर लोकाला अनेकाला आता या धर्माला धर्म करायचा सांगितला आणि तू आतापर्यंत अधर्म केलास, अशा प्रकारचा तू पापी दुष्ट आहेस. हे भीमाला नाही सहन झालं. महाराज भीमानं हातामध्ये गदा घेतली, भीम बसलेले होते, गदा परताळे, उठून उभा राहिले आणि काय म्हणतात, जैसा केवळ खदिरांगार तैसे रक्त दिसती नेत्र शाबास. म्हणे हे दुर्जन पवित्र चूर्ण करीन गदा गाते. भीमाने हातामध्ये गदा घेतलेली, कर 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 जात खाल्ले, डोळे लाल बुंद केले, मोठ्यानं गरजून भीम बोलू लागलेला. हे दुष्ट दुर्जन जे इथं बसलेले का एवढे एका गद्याच्या घातामध्ये त्यांना खलास करील, अशा प्रकारे भीम गरजून बोलू लागला. त्यावेळेस काय झालं, भीष्मे धरोनी भीमाचा हात म्हणे एक शान राहे तू निवांत. स्वस्थ वा. याचे आयुष्य उरले किंचित जवळ अनर्थ पातला. भीम गरजू लागलेला आहे. भीम सिंहासारख्या आरुळ्या मारू लागला. त्यावेळेस भीष्माचार्य जवळ गेले आणि ते वासरा जरा शांत राहा, थोडा धीर धर, थोडं शांत बस. या मूर्खाचं आयुष्य थोडं राहिलेलं आहे आणि थोडं आयुष्य राहिल्यानंतर आयुष्य थोडं राहिलं मरायलेलं बोलत म्हणा, बरळतो, काही बी बरळतो म्हणा, मरायला बरळतं नाही. आयुष्य थोडं राहिलं दिवा जास्त तेजवान दिसतो महाराज, जास्त प्रज्वलित होतं का नाही दिवा. आणि तशा पद्धतीनं याचं आयुष्य थोडं राहिलंय. मरत्या समयाला याला बडबडीचा फाटा फुटलेला आहे, बोलू दे ना, ऐकून घेऊन याचं बोलणं. आता हे संपणार आहे, मरणार आहे, मग याला कशाला मारायचे, ते त्याच्या प्रारब्धानं मरणार आहे, मग त्याला मारून आपण पाप कशाला घ्यायचे. अशा प्रकारे भीष्माचार्य भीमाला म्हणत आहेत. शिशुपाल भीष्मासी म्हणत म्हणे अवधारी सोडी भीम येऊ दे मजवरी. वा. जात वेद पतंगासी भस्म करी तैसे करीन निर्धारे रे. तैसे करीन निर्धारे रे. अय भीष्मा, युधी म्हणले त्या भीमाला माझ्या अंगावर सोड सोड. बघू ती त्या भीमाची किती ताकद आहे, किती शक्ती त्या भीमामध्ये. कशा पद्धतीनं अग्नीवर पतंग आल्यानंतर पतंगाची काय अवस्था होते कळू दे म्हणले. आता अग्नी मोठाची मोठा अग्नी पेटलेला आहे आणि पतंगानं त्याच्यावर छाप घ्यावा आणि तसा हरपळून मारावा. नाही तसा भीम मारला. माझं बी नाव शिशुपाळ नाही आहे, अशा प्रकारे त्या ठिकाणी तो बोलत आहे. कृष्ण भीम अर्जुना तिघे येऊ दे एकदाची शस्त्र घेऊन. बस. विलंब करिता शंड पूर्ण नाम तुझे रे निर्धारे. नाम तुझे रे निर्धारे. अरे भीमाला येऊ दे, अर्जुनाला येऊ दे आणि धर्मालाही येऊ दे, तिघही येऊ दे. आणि हे तिघ जर नाही सोडे आता माझ्या अंगावर, नाम तुझे रे चंड निर्धारीन. तू आहेस चंड. तू काय लग्न केलंस का, तुला काय कुटुंब आहे का, चंड माणसाला काहीच नसतं. आणि तू आहेस मी चंड, तुझं नाव चंड आणि पुन्हा होतील आणखी चंड. अशा प्रकारे त्या ठिकाणी येवदी तिघाला अशा प्रकारे तो बोलू लागलेला आहे. आईची दुष्ट उत्तरे बोलता ती क्षमा करो नि गंगा सुत. वा. भीमासी म्हणे ऐक व्रतांत पूर्वीचा तू
सांगतो हो दुष्ट दुर्जन एवढा बोलला एवढा बोलला एवढा बोला तेवढं बोलणं त्या शिशुपाळाला क्षमा केली महाराज भीष्माचार्य. अहो एकाच बाणाचा होता तो एका बाणाचं संपला असता. पण हे भीष्माचार्य म्हणजे संयम नियम आणि वैराग्य विवेक येत महाराज. म्हणून करता त्याला क्षमा केली आणि त्या शिशुपाळाचा इतिहास भीमाला सांगायला चालू केला. शिशुपाळाचा जो काही इतिहास आहे तो इतिहास सांगायला सुरू केला. तो आता इतिहास बापू वाचतील महाराज सांगतील अशा प्रकारे श्रीधर स्वामी सांगतात. कुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय. राम भक्त हनुमान जी महाराज की जय. चला हे सावधान हे नव्हतं द्यायची ना या 8 दिवस.